आणि आता आपण बघणार आहोत आषाढी वारी संदर्भातल्या बातम्या। उद्या आषाढी एकादशी आहे आणि आज पंढरपुरामध्ये प्रचंड गर्दी वारकऱ्यांची झालेली आहे, रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली आहे। त्याविषयीच्या बातम्यांकडे वळूया। विठ्ठल 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 आषाढी वारी अगदी काही तासांवर येऊन ठेपली आहे। इनफॅक्ट आषाढी एकादशी काही तासांवर येऊन ठेपली आहे आणि पंढरपूरच्या आषाढी वारीनं यावेळी तर उच्चांकच गाठलेला आहे। विठ्ठलाच्या मुखदर्शनाची रांग शिवाजी चौकापर्यंत यावेळी जाऊन पोहोचलेली आहे। आत्तापासूनच रांगा लागायला सुरुवात झालेली आहे आणि ही रांग शिवाजी चौकापर्यंत पोहोचली आहे। दोन्ही पालख्या आज दुपारी वाखरीहून प्रस्थान ठेवणार आहेत, पण वारकरी आजपासूनच पंढरपुरामध्ये दाखल होऊ लागलेले आहेत। आज आषाढ शुद्ध दशमी आहे आणि पंढरपूरमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या सहित सर्व पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत। संपूर्ण पंढरपूर आज वैष्णवमय झालेले आहे। तुम्ही पाहतायत की ही जी दर्शनाची रांग आहे ती तब्बल 6 किलोमीटर लांब गेलेली आहे। काल जे सकाळी दर्शनाच्या रांगेमध्ये जे दाखल झालेले भाविक आहेत ते आत्ता इथं पर्यंत पोहोचलेले आहेत आणि अजून पुढे 4 ते 5 तास त्यांना दर्शन रांगेमध्ये थांबल्यानंतरनं दर्शन मिळणार आहे। आपण बोलूयात की दर्शन रांगेमध्ये तुम्ही कुठून आलात माऊली? आम्ही जालना जिल्हा। किती वाजता लागला होता लाईन मध्ये? सकाळी 4ला काल 4ला। हो, सकाळी 4ला म्हणजे आता किती वेळ, म्हणजे 24 तास होऊन गेले। आणि दर्शनाच्या रांगेमध्ये सोय आहे का पूर्ण? म्हणजे पाणी वगैरे सगळी सोय आहे। अजून किती वेळ लागेल तरी? अजून 1-1.5 तास लागेल। 12 वाजता नाशिकहून आलेलो आहे। काल 3 वाजता लाईनला लागलो। हो, आता यात दर्शन नाही, आता दर्शन घेऊन जाईल। दर्शन घेऊन जाणार? हो। सोय आहे का दर्शन रांगेमध्ये? हो, भरपूर सोय, पूर्ण सोय। तब्बल 24 तास हे आता दर्शन रांगेमध्ये उभे असलेले भाविक आहेत। 6 किलोमीटर ही दर्शन रांग स्वेरी कॉलेज पर्यंत गेलेली आहे आणि 29 तास ते 30 तास ह्या दर्शन रांगेमधनं थांबल्यानंतरनं पांडुरंगाचं दर्शन होत आहे। एका मिनिटाला 40 भाविक पांडुरंगासमोर दर्शन घेऊ शकतात आणि त्यामुळे ही लाईन अशी वाढत चाललेली आहे। कॅमेरामन संदीप पवार सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। थेट जाऊयात पंढरपुरामध्ये। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या संपर्कात आहेत। सागर, यावेळेला गर्दीनं उच्चांक गाठलेला आहे, प्रचंड गर्दी वारकऱ्यांची पंढरपुरामध्ये दाखल झाली। खरं तर आषाढी एकादशी उद्या आहे, पण आजपासूनच या रांगा सुरू आहेत आणि मुखदर्शनाची ही रांग याचं कळतंय। आपण काय सांगाल या गर्दीविषयी? केव्हापासून रांगेत उभे आहेत हे सगळे वारकरी आणि कुठपर्यंत रांग पोहोचलेली आहे? निश्चितच या ठिकाणी जे आहे ते वारकरी जे आहेत ते आता पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ही दर्शनाची रांग जी आहे ती तब्बल 10 किलोमीटर दूरपर्यंत गेलेली आहे। गोपाळपूर हा जो भाग आहे त्या गोपाळपूरमध्ये ही रांग जी आहे ती या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळते। अतिशय आपली नजर जाते तिथपर्यंत ही जी वारकरी आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अतिशय भाविक या मोठ्या भक्तिभावामध्ये जे आहेत वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि तब्बल 10 किलोमीटर ही रांग गेलेली आहे। मोठ्या प्रमाणात मागील 2 दिवसापासून वारकरी जे आहेत ते दर्शनासाठी थांबलेले आहेत। याशिवाय अजून विठुरायांची आस जी आहे ती या वारकऱ्यांना लागलेली आहे। ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, यांचा जो पालखी सोहळा आहे तो आज वाखरीतून पंढरपूरमध्ये प्रस्थान करणार आहे पंढरपूरच्या दिशेने आणि तत्पूर्वीच वारकऱ्यांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दूरवर नजर जाईल तिथपर्यंत वारकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी काही वारकरी मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। नक्की काय त्यांच्या भावना आहेत, कशा पद्धतीनं ही वारी ते अनुभवता आहेत। हा सोहळा आहे, खरं तर सोहळा हा वारीचा आहे तो या ठिकाणी यांच्या दृष्टीने, वारकऱ्यांच्या दृष्टीने असा हा सोहळा असतो। दसरा दिवाळीप्रमाणेच हा सण ते साजरा करतात। नक्की त्यांच्या भावना काय आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात। माऊली, काय भावना आहेत, काय सांगाल? कुठून आलात? आम्ही बारामतीहून आलो। बारामती। कशा पद्धतीची भावना आपण या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते? वारी
वारी मस्त झाली, मस्त झाली. आणखी काही वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आहेत. माऊली, कुठून आला आहात आणि काय वारीबद्दल वर्णन कराल तुम्ही? मेंढापूरून आलो. आमचे वडील कंटिन्यू वारी करायचे, आता नंतर आम्हीही करतो. माझ्या अंदाजे 25 वर्षापासून आम्ही कंटिन्यू वारी करतो. वारी करून आल्यावर आम्हाला खूप आनंद वाटतो, संपूर्ण कंटाळा दूर जातो आणि खूप छान वाटतं. इतक्या वेळ तुम्ही आता दर्शन रांगेसाठी थांबाल, तरी कुठली भावना तुमच्या मनामध्ये? पाय दुखतायत का, किंवा एवढ्या दुरून येऊन दर्शनासाठी थांबताय? नक्की काय तो क्षण असतो? जरी दुखलं तरी ते आपल्या ह्याच्या नादात विसरून जातो आम्ही दर्शनानं. विठ्ठलाचा जो हे आहे, छंद आहे, जे त्याची आपली ओढ असती, त्या ओढीमध्ये आपल्याला काहीही वाटत नाही. संपूर्ण विसरून जाऊन एकदा दर्शन झालं की नक्की हे सगळे जे वारकरी आहेत त्यांच्या भावना, त्यांचे शब्द जड झालेले आहेत, भावना व्यक्त करता येत नाही अशी यांची परिस्थिती आहे. विठुरायाचं दर्शन घ्यायचं एवढीच एक आस मनात ठेवून शेकडो मैल चालत हे सगळे वारकरी येत असतात आणि तो सगळा सोहळा आजपासून अगदी उद्याच्या आषाढी एकादशीपर्यंत आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतवर. आषाढी एकादशीला काही तास उरलेले आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची पावलं पंढरपूरपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे विठुरायाच्या पंढरीला वेगळीच झळाळी प्राप्त झालेली आहे. पंढरीतली ही विहंगम दृश्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. साधारण सांज वेळ झाली आणि सगळे दिवे मालवले की पंढरी ही अशी दिसते. हे पंढरपूर आज लखाखून गेलेलं आहे. आजपासून उद्यापर्यंत हे असंच लखाखून गेलेलं, झळाळी मिळालेलं पंढरपूर सगळ्यांना पाहता येणार आहे. विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे मंदिराला आणि आजूबाजूच्या परिसराला. त्यामुळे रात्री न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी घेतलेली ही ड्रोनच्या माध्यमातून